नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत कासुर्डे उमरेचा रामा. तर या बैलाची आपण मुलाखत घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. रामाचं काय सांगाल, म्हणजे रामाबद्दल? मी अमितानंदा घुटवड, मुक्काम पोस्ट उमरे, तालुका भोर, जिल्हा पुणे. रामा हा बैल मी 2023मध्ये अक्षय महानवरकर बारामती यांच्याकडून एक साधारण 3 महिन्याचं वासरू होतं. त्यावेळेस फक्त 3000 रुपयाला हा खरेदी केलेला रामा आहे. तर त्याला आज 2 वर्ष झालं आम्ही घडवतोय. तर सुरुवातीपासूनच रामाने आदत वयात असतानाच आम्हाला पहिल्याच मैदानात पहिलाच गुलाल दिलता, आणि तो पण पेडगावच्या मोठ्या ओपनच्या मैदानात दिलता. आणि रामाला म्हणजे सुरुवातीपासून सांगा, त्याला घडवला वगैरे कसं काय? रामाची घडवण ही घरच्या गायला एक झालेला बैल आहे. त्याचं नाव साहेब आहे. 15 वर्षापूर्वी माझ्याकडे एक साहेब्या नावाचा बैल मी नाशिकवरून खरेदी केला होता. 2,10,000ची खरेदी होती त्यावेळची. तर तो बैल एक्सपायर झाला. त्याच्या खालोखालनंतर घरच्या गायला पहिलाच खोंड झाला. त्याचं नाव मी साहेब्या ठेवलं. पण तो मैदानासाठी घडला नाही, पण वासरं तयार करण्यासाठी तो बैल तयार झाला, आणि त्यांनी ह्याला शिकवण दिली पूर्ण मैदानाची. मग शिकवण देताना रस्त्याला ती वाटचाल असेल किंवा अवताला असेल किंवा ही शिकवण त्यांनी शिकवली त्याला. रामाचं पहिलं मैदान कुठलं होतं? म्हणजे रामाचं पहिलं मैदान पेडगावचं ओपनचं. ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्र बंदी ही झाली, त्यावेळेस रामाचं पहिलं मैदान पेडगावचं, आणि ओपनचं म्हणजे मेन यात्रेचं ओपनचं मैदान. त्यावेळेस रामा फक्त एक 8-9 महिन्याचा रामा असेल. त्यावेळेस आमच्या गटामध्ये करंजे पुलचा बाजी होता, आणि अजून कोण कोण होतं? हां, बादल एक होता. म्हणजे रामाचं ते पहिलंच मैदान आदत वयामध्ये. मग काय वाटलेलं तेव्हा त्या दिवशी, म्हणजे पहिल्यांदाच आलं असं डायरेक्ट? रामाला तरी नाही म्हणलं तरी आम्ही 3 महिने आधीचे 3 महिने ज्यावेळेस घेतला त्यावेळेस 3 महिन्याचा होता, आणि एक 5 महिने आम्ही त्याला म्हणजे सराव वगैरे दिला, आणि नंतर एक चांगला नामांकित बैल होता. त्याबरोबर आम्ही पेडगावला पळवलो. पण त्याची सुरुवातच इतकी चांगली झाली की ती म्हणजे आता शेवटपर्यंत ती होणारच आहे. थोडं आता वाईस बैल दात वगैरे लावल्यावरती थोडं वाईस प्रमाण कमी जास्त होतं, म्हणजे पळ कमी होतो. परत थोडं वाईस शरीर वाढत जातं, थोडी चपळता कमी येत जाते. पण परत त्यांनी ज्यावेळेस दात लावल, 4 होईल, 6 दात होईल, त्यावेळेस मग नक्कीच त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला बघायला मिळेल. पेडगाव नंतर मग त्याचं कुठलं मैदान? पेडगाव नंतर मैदान त्याचं झालं आमचे मुंबईचे शंकर शेठ म्हणून येते. शंकर ड्रायव्हर त्यांचं नामांकित, मुंबईमध्ये सगळ्यात मोठे नामांकित ड्रायव्हर होते. म्हणजे आमचा साहेब या त्यावेळेस त्यांच्याकडं होता. एक 5-6 महिने मैदान, म्हणजे ती ओळख आमची त्यांच्याकडं. मग त्यांनी डायरेक्ट बैल मुंबईला एक शर्यतीसाठी बैल तिकडं मागवला. मग जपानबरोबर एक शर्यत मैदान झालेली मुंबईमध्ये. आणि मग त्यानंतर मग रामाचा प्रवास मग आमच्या इथंच भागातील आदतमधलेच 1-2 मैदान 3 आणि 5वा नंबर केलेला आहे. पण पहिला नंबर अजूनपर्यंत आमचा नाही, पण तो होईल. फक्त पायऱ्या वाचून फक्त वाईज थोडं हे होतं. म्हणजे काय, म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे कसं होतं आता की मोठे शेतकरी पण हा मोठाच आहे, शेतकऱ्यांची पण बैल पळतात. पण ह्या क्षेत्रात असा विषय झाला आहे की एकमेकांचं जे मिळणं आहे की पैरे जुळवून येणे ते होत नाहीत. शेतकरी काय विचार करतोय की 1 नंबरचा बैल जो टॉपचा आहे तोच मला मिळाला पाहिजे, हा गैरसमज आहे. 1 नंबरचा बैलच तुम्हाला कशासाठी पाहिजे? मग ती लोक पडतात, ती सगळी टॉपची जी मोठी नामांकित लोक आहेत किंवा मोठे आहेत ते, पण त्यांच्याबरोबर ते पैरे जरा होणं जरा हे होतं. त्यामुळे शेतकऱ्याचं काय होतंय, थोडं वेळेस हे होतंय, पैरे वगैरे मिळत नसल्यामुळं जरा वेळेस म्हणजे सर्वसामान्य माणूस वगैरे त्यांना एकच सांगणं आहे की थोडं वाईच शेतकऱ्यांकडे बघून थोडं वाईच त्यांनी हे करावं, बैल एकमेकाला द्यावीत. नुसतंच तुम्ही तुमच्यातच पळत राहिलं तर एक दिवस असा येईल की शेतकरी मैदानात दिसणार नाही, आणि हे जेवढे सगळे काय ना मोठी व्यक्ती आहेत
की त्यांची त्यांचीच बैल ते त्यांची त्यांचीच मैदानं होतील आणि भविष्यात जे मोठे व्यक्ती आहेत हे एक स्टेडियमचं एक स्वरूप ह्या मैदान क्षेत्राला येणार आहे. मग यात्रेचं जे पारंपरिक मैदानं वगैरे ही आहेत ही बंद होणार आहेत आणि त्यावेळेस शेतकऱ्याला तिथं एंट्री फी वगैरे भरणं सोपं नाही होणार आहे. म्हणजे ते चांगलं होणार आहे का त्याला वेगळं काय वळण वगैरे ते होणार आहे ते तसं चांगलं पण होणार आहे, पण ते शेतकऱ्यांसाठी मोफत व्हावं ना, तिथं मोबदला घेतला जावा किंवा काय गोष्टी तिथं हे जावं, फक्त ते व्हावं पण ते शेतकऱ्यांसाठी व्हावं. आणि रामाचं तुमचं आठवणीतलं मैदान? रामाचं माझं पहिलंच आठवणीचं मैदान पेडगावचंच, कारण त्यावेळेस त्यांनी तिथंच दाखवलेलं. कारण 15 वर्ष माझ्याकडे बैलच नव्हता दावणीत. ज्यावेळेस साहेब गेल्यानंतर मी 15 वर्षात मी शांत होतो आणि ज्यावेळेस मग रामाची खरेदी झाली त्यावेळेस रामाचं पहिलाच गुलाल आणि पहिलंच मैदान पेडगावचं आदत ओपनचं मैदान, त्यात आदतमध्ये रामाने गुलाल घेतला होता. रामा साहेबाची आठवण म्हणजे हे करून देतोय का किंवा? हो, राम निश्चितच साहेबाची आठवण करून देतोय आणि ते त्याचं स्वप्न पूर्ण करणारच आहे. आणि अजून रामाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे रामानं तुम्हाला काय काय दिलंय, काय काय म्हणजे आठवणी वगैरे? रामाने आता जे जुनं नाव होतं ते नाव आतापर्यंत आता चालू ठेवलेलं आहे आणि चालू ठेवणार आहे पुढं. जे बैलगाडी क्षेत्रात ओम साईराम प्रसन्न उंबरे हे एक नाव होतं ते इथून पुढं चालू राहणार आहे. म्हणजे 15 वर्षात जे हे नव्हतं हो, आता ते परत नाव यायला लागलंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? ना त्याबद्दल निश्चितच एक प्रयत्न म्हणजे आमचे पण प्रयत्न चालूच आहेत की बैल गुलालात राहावा काय व्हावं, पण हेच पायऱ्या वाचूनच थोडा वेळेस कमीपणा हे होतोय. बैल सगळेच सगळ्यांचे पळत असतात पण थोडं फरक पडतोच. चांगला बैल एखादा जर पळणारा असेल तर गाडी निश्चितच राहते. राम आपला कुठल्या खांदी वगैरे पळतोय? रामा दोन्ही खांदी पळतो, पब्लिकवरून पण पळतो आणि आतून डावी खांदी उजवी खांदी, बाहेरून उजवीनी डावीनी कुठूनही. रामाच्या सगळ्या व्हिडिओ आहेत, रामा कुठूनही पळतो. त्याच्याबद्दल अजून तुम्ही काय सांगाल? अजून त्याच्याबद्दल अजून सांगणं खूप आहे मग, पण ते कसं आता तरी अजून तरी आमचं आता गेले एक हे 7-8 मैदानं आमची जरा फेल गेलेले आहेत, त्यामुळं थोडं व्हायचं आम्ही शांतताच आहे. आज पण गाडी लागलेली काय? हा, आता नशिबाचा खेळ. आता गाडी शेजारची गाडी जर अंगावर आली आपल्या तर आपली गाडी जर हे होत असलं आपलं स्पीड तेवढंच कमी होणार ना, तरी पण आम्ही टाकाटाकी निकालावर 1-2 नंबरला आम्ही उतरलो तरी. धन्यवाद दादा.